नमस्कार, मी संदीप परदेशी। आज बाबांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून माझ्या काही आठवणी तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो। आज जे काही तुम्ही माझं वैभव बघताय, जे काही यश पाहताय, याचं सर्व श्रेय मी बाबा इंद्रजित यांना, मी बाबा या नावाने हाक मारतो, बाबा यांना देतो। आणि माझी पहिली भेट म्हणजेच 1983-84 सालापासून मी त्यांच्याकडे जात असत। अगदी लहानपणापासून मी त्यांच्याकडे जायला सुरुवात केली होती। जसं सर्वांना माहिती आहे की इंद्रजित हे त्यावेळेचं एकदम प्रख्यात नाव, आणि त्यांचं नाव ऐकल्यानंतर माझ्या घरच्यांनी त्यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांच्याकडनं चांगलं मार्गदर्शन मिळेल या आशेने मी त्यांच्याकडे गेलो होतो। आणि आमच्या घरच्यांची आशा आणि माझी स्वतःची पूर्ण आशा त्यांच्याकडे जाऊन पूर्ण झाली, कारण माझ्या यशाची जी शिडी आहे ती त्यांच्यापासूनच सुरू झाली होती। आणि आज जे काही तुम्ही वैभव पाहताय, जे काही यश पाहताय, हे त्या शिडीमुळेच आहे। बाबा बोलायला एकदम कडक, जर त्यांना काही आवडलं तर एकदम सडेतोड बोलायचे, आणि नाही आवडलं तरी तिकडेच फटकाही तिकडेच द्यायचे। 1987 साली दिल्ली येथे कॉम्पिटिशन ऑर्गनाइज होणार आहेत असं बाबांनी आमच्या घरच्यांना सांगितलं, पण माझ्या घरच्यांचा पूर्ण विरोध होता की एकटा त्याच्याबरोबर एवढं लांब जायचं, तो काय करेल काय नाही करणार। पण बाबांचा पूर्ण विश्वास होता, पूर्ण कॉन्फिडन्स होता। त्यांनी याच शब्दात माझ्या घरच्यांना सांगितलं की माझ्या मुलीनंतर जर मी कोणाला बक्षीस मिळेल या आशेने बघतो तो हाच मुलगा आहे। आणि माझ्या घरच्यांचा विरोध असताना देखील ते मला एकट्याला 87 साली, म्हणजे मी 11-12 वर्षाचा होतो त्यावेळी, एकट्याला मला ते घेऊन दिल्लीला गेले होते 87 साली। आणि त्याच कॉम्पिटिशन मध्ये, माझ्या पहिल्या कॉम्पिटिशन मध्ये मला पहिलं बक्षीस मिळालं होतं। आणि त्या बक्षिसाचं पूर्ण श्रेय मी बाबा यांनाच देतो। आणि जेव्हा त्यांच्या कानावरती ही न्यूज पडली, म्हणजे जेव्हा ते प्रेक्षकात बसले होते, त्यांना जेव्हा नाव पुकारलं की पहिलं बक्षीस मिळतंय संदीप परदेशी याला, तर त्यांच्या डोळ्यातले जे अश्रू आले होते ते अश्रू आजही मी विसरू शकत नाही। जादूगर इंद्रजित हे एक प्रख्यात नाव, म्हणजे ही जी परंपरा आहे, जादूगर इंद्रजित, जादूगर चंदू द ग्रेट, जादूगर रघुवीर, ही प्रख्यात नाव। माझं हीच इच्छा आहे की आज जो आपण बाबांचा स्मृती दिन इकडे साजरा करतोय, तर ही जी महान नावं आहेत कोणाच्या विस्मरणात जाऊ नयेत अशी माझी मनोमनी इच्छा आहे। आणि हे सांगून, मला माहिती आहे आज बाबा सगळ्यांना वरनं बघतायत आणि त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्या सोबत असतील, हे सांगून मी आपले 2 शब्द संपवतो। धन्यवाद।